सर्व प्रकारच्या बॅटरी, सोलर व इन्व्हर्टरसाठी अवश्य भेट द्या. नेवरी नाक्यावरील गणेश बॅटरी व डायमंड बॅटरीला. बजाज फायनान्स उपलब्ध. प्रोप्रायटर शंकर नाना मोहिते. संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर. नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी शहर आणि परिसरासाठी धडाकेबाज कामगिरी सुरूच ठेवली आहे. विट्यात मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. चोरट्यांना पकडण्याचे खूप मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. विटा पोलिसांनी जीव ओतून काम करीत तब्बल 3,25,000 रुपयांचे 25 मोबाईल जप्त करून ते मूळ मालकांना परत दिले. गुन्हेगारांवर प्रचंड जरब बसवत वाटचाल सुरू असताना विट्यातील सर्वात मोठे आव्हानात्मक वाटणारे ट्रॅफिकचे कामही त्यांनी अतिशय समर्थपणे पेलले आहे. विटा शहरात रहदारीची समस्या अतिशय बिकट बनत आहे. याचे कारण वाढणारी वाहने व अतिक्रमण ही आहे. मायनी रोडवरील खाद्यपदार्थांच्या गाड्यासमोरचा वाहतुकीचा प्रश्न प्राईम न्यूजने अनेकदा मांडला. तिथे पोलिसांनी अतिशय धडक कामगिरी करीत वाहतूक समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले आहे. तसेच विटा शहर वाहतूक पोलीस निरीक्षक सचिन माळी यांनी विट्यातील रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अनेक गाड्यांवर दंडाच्या कारवाईचा धडाकाच लावल्याने विक्रमी दंडाची कारवाई करूनही वाहनधारकात काहीही फरक पडत नाही. वाहनधारकांनीच आपण आपली गाडी कुठे उभी करतोय याचा विचार करणे गरजेचे बनले आहे. विटा नगरपालिकाही पोलीस प्रशासनास कसलेही सहकार्य करीत नाही. त्यामुळेच विट्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे. नगरपालिकेजवळील पार्किंगमध्ये अनेक जण सकाळी गाड्या लावून जातात, ते संध्याकाळीच काढतात. तसेच स्थानिक रहिवाशांच्याही गाड्या महिनोन महिने या जागेत पडून आहेत. त्यामुळे इथे पे पार्किंग व्हावे अशा चर्चाही होत आहेत. अनेकांनी दुकानासमोर लोखंडी पट्ट्यांचे बॅरिकेड्स लावले आहेत. तेही एक प्रकारचे अतिक्रमणच आहे. तेही नगरपालिकेने काढावे अशा चर्चा होत आहेत. एकूणच विट्यातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस अलर्ट आहेत. पण गाड्यांची प्रचंड वाढणारी संख्या व अतिक्रमणामुळे ही समस्या बिकटच होत आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा. नमस्कार. आज आपण विट्यातील ट्रॅफिकचा विषय घेतोय. तर ट्रॅफिकची म्हणजे रहदारीची समस्या विट्यात इतकी प्रचंड आहे की सर्वसामान्य माणसाला चारचाकी घेऊन विट्यात कुठल्याही रस्त्यावर जाणं सुरक्षित वाटत नाही. कारण नेमका विषय येतो तो पार्किंगचा. आज विट्यामध्ये आपण बघितलं तर गणपती मंदिराच्या मागे जे पार्किंग आहे त्यामध्ये जवळजवळ 80% गाड्या त्या स्थानिकांच्या असलेल्या म्हणजे पाहायला मिळाल्यात. जवळजवळ 80% लोकांनी आपल्या गाड्या अगोदरच तिथं पार्क केल्यामुळं बाहेरून येणाऱ्या गाड्या तिथं पार्क होऊ शकत नाहीत. त्याच पद्धतीनं इथं पुढं जुन्या नगरपालिकेपुढं कराड रोडला इथं जे पार्किंग आहे त्या पार्किंगमध्येही स्थानिकांच्याच गाड्या असल्याचं पोलिसांनी आम्हाला सांगितलंय. त्यामुळं इथं नवीन बाहेरून येणाऱ्या गाड्या कुठल्याही पार्क होऊ शकत नाहीत. तरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी किंवा नगरपालिका प्रशासनानं इथं पे पार्किंग का सुरू केलं नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतोय. विट्यात आज आपण मायनी रोडला बघितलं तर मायनी रोडवर खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे ट्रॅफिकला प्रचंड त्रास होतोय. आम्ही वारंवार सांगूनही नगरपालिकेनं त्या अतिक्रमित गाड्यावर कुठलीही कारवाई केली नाही. कशासाठी तुम्ही ट्रॅफिकला अडथळा करून त्यांना व्यवसायाची मुभा देताय हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांना ते जर सगळे गाडे जर तिथून काढले तर हा रस्ता थोडा मोकळा होण्यास 100% मदत होईल. त्याच पद्धतीनं माननीय तहसीलदार साहेबांना म्हणजे आम्ही विनंती करू इच्छितो की त्यांनी तहसीलदार ऑफिसच्या मागच्या बाजूची जी काही वाहनं आहेत ती जर काढली तर समोर होणाऱ्या जे गाड्यांचं पार्किंग आहे ते मागच्या बाजूला होऊ शकेल आणि पुढं मोकळा रस्ता होऊ शकेल. आम्ही आज विट्यामध्ये फेरफटका मारला. जानकर हॉस्पिटलच्या समोर काही अतिक्रमित गाड्या आहेत. ते नेमके कुणाच्या परवानगीनं आलेत हे कुणालाच काही माहिती नाही. आणि ते गाड्या असल्यामुळं त्याला समांतर कंटिन्यू दिवसभर चारचाकी वाहनं तिथं पार्क केली जातात. त्यामुळे तो रस्ताही नेहमी वारंवार जाम होतो आणि त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होतो. खानापूर रोडवरील खाजगी वाहनं जे खाजगी बसेस आहेत, लक्झरी बसेस आहेत, त्याही रस्त्यावर उभ्या राहिल्या जातात. नगरपालिकेनं त्यांचाही पार्किंगचा विषय का सोडवला नाही हा पण म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि अनेक जणांनी आपल्या दुकानाच्या समोर असे लोखंडी बॅरिकेड्स घालून ती जागा अडवली. म्हणजे ती त्यांची हक्काची जागा असल्यासारखं त्यांनी त्याच्यावर बॅरिकेड्स घातलेत. ते अतिक्रमण म्हणून नगरपालिका का काढत नाही हा पण एक महत्त्वाचा विषय आहे. आज विटा पोलीस प्रचंड ताकदीनं काम करतायत. परंतु वाहनांची संख्या एवढी प्रचंड आहे की नगरपालिकेनं ठिकठिकाणी पार्किंगची सुविधा न केल्यामुळंच विट्यातील पार्किंगचा प्रश्न प्रचंड गंभीर होतोय आणि सर्वसामान्यांना त्रास होतोय.
मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या लग्न सराईच्या वेळेला आपल्या भागामधील गलाई बांधवांच्या गाड्या संपूर्ण देशभरातून विटा शहरामध्ये आल्या होत्या आणि परिसरातच लग्न असल्यामुळं विटा शहर अगदी मुंबईसारखं अनेक वेळेला जाम झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. पोलिसांनी प्रचंड ताकदीनं काम केलं, परंतु फक्त आणि फक्त पार्किंगची जागा प्रशासनानं उपलब्ध करून न दिल्यामुळंच नेमक्या गाड्या लावायच्या कुठं हा प्रश्न प्रत्येक वाहनधारकाला पडतो. अनेक वाहनधारक गाडीतून उतरतही नाहीत, परंतु नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी एकत्र येऊन हा विषय सोडवणं महत्त्वाचं आहे. यामध्ये पोलीस प्रशासन 100% पुढं आहे, परंतु नगरपालिका प्रशासनाचं त्यांना कसलंही सहकार्य लाभलेलं दिसत नाही. विटा बसस्टँडमध्येही बेकायदा गाड्या पार्क होतात आणि या सवयीमुळेच विटा वारंवार नेहमी जाम झालेला आपल्याला पाहायला मिळते. आपण इथं विट्यामधील सराफ पेठेत बघितलं तर अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सराफ पेठेमधील दोन्ही बाजूला मोटरसायकली इतक्या असतात की सर्वसामान्यांना चालणंही मुश्किल होतं. तोही प्रश्न नगरपालिका प्रशासनामुळेच गंभीर झालाय. एकंदरीतच विट्यातील जो ट्रॅफिकचा विषय आहे किंवा रहदारीचा विषय आहे, या विषयावर फक्त आणि फक्त नगरपालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार हा समोर आलाय. आम्ही मुख्याधिकारी साहेबांना उद्या भेटतोय आणि त्यांच्याशी चर्चा करतोय की तुम्ही विटा शहरातील स्वच्छ आणि सुंदर, देशात एक नंबरला एकेकाळी असलेलं विटा शहर आणि प्रचंड मोठे रस्ते असलेलं विकासाच्या म्हणजे रुळावरती प्रचंड वेगानं धावणारं हे विटा शहर, तुम्ही या शहराच्या बाबतीत वाहतुकीच्या बाबतीत तुम्ही गंभीर का होत नाही, नेमकं काय कारण आहे ते आम्ही उद्या त्यांच्याशी चर्चा करणार आहोतच. परंतु विटा पोलीस मात्र सजगपणे काम करत असताना इथं नगरपालिका प्रशासन त्यांना कसलंही सहकार्य करत नाहीत, हेच यावरून दिसून येते. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा. विट्यातील वाहतुकीची गंभीर समस्या आपण जी पाहतोय त्याला जबाबदार आपण नगरपालिका प्रशासन आहे असं आपण म्हटलं होतं आणि ते तितकं सत्यही आहे. कारण विट्यात वाहनांची संख्या इतकी प्रचंड वाढली की पोलिसांना इथे अगदी आवरता येणं म्हणजे अवघड आहे आणि याला एकच पर्याय, तो म्हणजे नगरपालिकेनं या पोलीस प्रशासनाला सहकार्य करून जागोजागी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देणं. आपल्यासोबत आज ट्रॅफिक PI माळी साहेब आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करतोय. माळी साहेब, काय सांगाल, नेमकं काय परिस्थिती आहे आणि काय सांगाल या गंभीर समस्येबद्दल? विटा वाहतूक शाखा प्रभारी अधिकारी मी PSI सचिन माळी, निमणूक वाशा विटा. मी विटातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी आपल्या 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्या त्या पार्किंग व्यवस्थित जागेतच लावायच्या. आणि आम्ही विटा शहरामध्ये प्रत्येक रोडवरती 2 व्हीलर पार्किंगचे बोर्ड, 4 व्हीलर पार्किंगचे बोर्ड लावलेत. जे बोर्ड लावलेत त्या ठिकाणी ती 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंग करण्यात यावी. आणि तसेच विटा वासियांनी आणि खानापूर तालुक्यातील नागरिकांना एक विनंती करतो की त्यांनी 2 व्हीलर वापर करताना हेल्मेटचा वापर करावा. कारण विटा आणि खानापूर तालुक्यामध्ये 2024 मध्ये ऍक्सिडेंटच्या हेड इंजुरीमुळे 29 जणांचा प्राण गेलेला आहे आणि 1 जानेवारी 2025 ते आज अखेर 5 महिन्यामध्ये 15 लोकांचा फेटलने मृत्यू झालाय. फक्त त्याचं मूळ कारण आहे की हेड इंजुरी. त्यामुळे विटा शहरातील आणि खानापूर तालुक्यातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी 2 व्हीलर चालवताना हेल्मेटचा वापर करावा आणि 4 व्हीलर चालवताना सीट बेल्टचा वापर करावा. दुसरी गोष्ट, आम्ही वाहतूक विभाग विटा मार्फतीने कारवाई करताना 1 जानेवारी 2025 ते आज अखेर 5150 केसेस केलेत आणि नागरिकाकडून टोटल दंड 15,41,800 दंड वसूल केलेला आहे. ह्या नागरिकांनी जर व्यवस्थित वाहतुकाचे नियमाचे पालन केलं तर त्यांना आर्थिक दंड भरण्याची गरज भासणार नाही. आणि विशेष करून वाहतूक विभाग विटा मार्फत गेल्या वर्षभरामध्ये नाकाबंदीच्या वेळेस एकूण चोरीच्या 9 2 व्हीलर आणि 1 4 व्हीलर असे पुणे, सातारा, सोलापूर, मोहोळ आणि सांगली जिल्ह्यातील चोरीचे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर रिकव्हर करून मूळ मालकांना देण्यात आलेले आहे.
आज आपण बघतोय की आता साहेबांनी सांगितलं की आज हेड इंजुरीचं प्रमाण जास्त आहे, परंतु प्रत्येकाला नागरिकांना असं वाटतं की हेल्मेट हे त्यांना एक प्रकारचं ओझं वाटतं, परंतु प्रत्यक्षामध्ये ज्याचा अपघात होतो त्यावेळेला जास्तीत जास्त संख्येनं डोक्याला मार लागून म्हणजे बळी गेलेल्याची संख्या जास्त आहे. त्यामुळं सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं प्रत्येकानं आपण बाहेर पडताना सरकारनं नियम करण्यापेक्षा आपण आपली सुरक्षा म्हणून हेल्मेट वापरा. आणि महत्त्वाचं म्हणजे विट्यामध्ये गाड्या पार्क करताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे. कारण गाड्यांच्या संख्या इतक्या प्रचंड वाढलेल्या आहेत की पोलिसांनाही मर्यादा येत आहेत. ते प्रचंड प्रमाणात दिवसभर अगदी विटा शहरामध्ये राबून ट्रॅफिक व्यवस्थित व्हावं म्हणून ते प्रयत्न करत असतात. परंतु प्रत्येक वाहनधारकानं सुद्धा आपण कुठं गाडी पार्क करतोय हे थोडंसं याचं भान ठेवलं तर विटा शहरातील या पार्किंगला जे रहदारीला जे सुरळीतपणा येण्यास मदत होईल. आज आपण प्रत्यक्षात माळी साहेबांच्याकडून ऐकलं की विट्यामधील परिस्थिती नेमकी काय आहे. तरी प्रत्येकानं आपल्या वाहनांची स्वतः काळजी घेतली तर देशात एक नंबरला असलेलं विटा शहर हे फक्त रहदारीमुळे बदनाम होतंय ते नक्कीच थांबेल. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा. तुमच्या पाल्याची शिक्षणाची चिंता आता आमच्यावर सोडा. 11वी व 12वी सायन्स, JEE, CET, नीट आणि NDAसाठी 14 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये प्रवेश सुरू. सुसज्ज क्लासरूम, प्रत्येक घटकावर भरपूर सराव चाचण्या, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक, अकॅडमीची कडक नियमावली व काटेकोर अंमलबजावणी, हॉस्टेल व मेसची खास सुविधा. चला तर मग उज्ज्वल यशाची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये आजच प्रवेश घ्या व आपल्या पाल्याची चिंता सोडा. नाव नोंदणी व प्रवेशासाठी मोरे सर, एरंडे सर, मासाळ सर व शिंदे सर यांच्याशी संपर्क करा. आमचा पत्ता बालाजी अकॅडमी, प्रसाद चित्रमंदिरासमोर, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा.